पुलिस के मुताबिक क्राइम ब्रांच यूनिट 5 को फार्म हाउस में जुआ खेलने की जानकारी मिली थी। इसके बाद पुलिस टीम ने सिस्टर फार्म हाउस पर छापा मारा। कार्रवाई के दौरान आरोपी आर्थिक लाभ के लिए पैसे लगाकर ताश के पत्तों पर जुआ खेलते हुए पाए गए। मौके से 16 आरोपियों को हिरासत में लिया गया। वही 7 आरोपी पुलिस को देखकर मौके से फरार हो गए। पुलिस ने घटनास्थल से 72,750 रुपए नगद, आरोपियों के पास से 17 मोबाइल फोन, 2 4 पहिया वाहन और 7 2 पहिया वाहन जब्त किए हैं। इसके अलावा फरार आरोपियों के 5 मोबाइल फोन भी बरामद किए गए। जब्त किए गए सामान की कुल कीमत करीब 24,63,000 रुपए बताई जा रही है। पुलिस ने सभी गिरफ्तार आरोपियों को और जब्त माल को आगे की कार्रवाई के लिए कलमना पुलिस के हवाले कर दिया है। मामले में महाराष्ट्र जुआ अधिनियम के तहत कार्रवाई की गई है। फरार आरोपी की तलाश की जा रही है। पोलीस स्टेशन कळमना हद्दीमधील पावनगाव रोड या ठिकाणी टू सिस्टर्स सेलिब्रेशन लॉन या ठिकाणी काही इसम जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली। त्या अनुषंगाने वरिष्ठांना माहिती देऊन आम्ही स्वतः आणि आमच्या पथकातील एपीआय कदम, पीएसआय सांगोळे आणि अन्य अंमलदार असे आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी रेड कारवाई केली। 10:30 वाजताच्या सुमारास आम्ही रेड कारवाई केली असं या ठिकाणी 20 ते 22 लोक जुगार खेळताना दिसून आले। त्यामध्ये त्यांना यातील 16 आरोपींना आम्ही ताब्यात घेतले आणि 7 आरोपी हे अंधाराचा फायदा घेऊन खिडकीच्या पाठीमागच्या दरवाज्यातून पळून जाण्याचा यशस्वी झाले। 16 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि 7 आरोपी हे पळून गेलेले आहेत। यामधील जे आरोपी ताब्यात घेतले यांच्याकडून आम्ही काही 72,000 रोख रक्कम, त्याचबरोबर त्यांच्याकडचे एकूण 17 मोबाईल आणि पळून गेलेल्या आरोपींचे 5 मोबाईल असे 22 मोबाईल आणि 7 टू व्हीलर व्हेकल आणि 2 चारचाकी वाहने अशा प्रकारे आम्ही एकूण 24,63,750 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि आरोपींना पुढील कारवाई करता आम्ही पोलीस स्टेशन कळमना यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे। त्यापैकी एक आरोपी जो आहे तो पळून जाण्याचा प्रयत्न करताना त्याच्या पाठीमागच्या बाजूनी दुसऱ्या घरावर त्यांनी उडी मारली, त्याच्या पायाला दुखापत झाली असताना त्याबद्दलची माहिती आम्ही वरिष्ठांना देऊन त्याला पुढील उपचाराकरता शासकीय रुग्णालय मेयो हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केलेलं आहे आणि त्याची प्रकृती स्थिर आहे। तसेच इतर आरोपींना आम्ही ताब्यात घेऊन त्यांना पुढील कारवाई करता पोलीस स्टेशन कळमना या ठिकाणी देण्यात आलेलं आहे।